नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत वैद्यकीय भत्ता 1000 वरून 3000 पर्यंत वाढवला जाऊ शकतो। या संबंधाची फाईल आयोगाकडे पोहोचली आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। औषधे आणि उपचारांचा खर्च सातत्याने वाढत आहे। केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्यात वाढ करण्याची बऱ्याच काळापासून मागणी केलेली आहे। ही मागणी फाईल आता 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे पोहोचली आहे। याचा अर्थ असा नाही की वैद्यकीय भत्ता वाढवण्यात आला आहे, परंतु याचा अर्थ असा नक्कीच आहे की त्यावर औपचारिकपणे विचार केला जाईल। मग प्रश्न असा आहे की सध्या किती वैद्यकीय भत्ता उपलब्ध आहे? 3000 ची मागणी का करण्यात आली आणि पुढे काय होऊ शकते? चला तर हे सगळं संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। निश्चित वैद्यकीय भत्ता FMA म्हणजे काय? जो केंद्र सरकारचे निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक CGHS अंतर्गत समाविष्ट असलेल्या क्षेत्रात राहत नाहीत त्यांना निश्चित वैद्यकीय भत्ता दिला जातो। ही रक्कम त्यांना दैनंदिन बाह्य रुग्ण औषधोपचार आणि किरकोळ वैद्यकीय खर्चासाठी दिली जाते। हा रुग्णालयातील खर्चाचा पर्याय नसून सर्वसाधारण वैद्यकीय गरजांसाठी मासिक मदत आहे। तुम्हाला आता किती वैद्यकीय भत्ता मिळतो? सध्या पात्र निवृत्ती वेतनधारकांना दरमहा 1000 चा निश्चित वैद्यकीय भत्ता मिळतो। अनेक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांच्या मते ही रक्कम बऱ्याच वर्षापूर्वी निश्चित करण्यात आली होती। तेव्हापासून औषधे, चाचण्या आणि उपचारांचा खर्च लक्षणीयरित्या वाढला आहे, ज्यामुळे सध्याची रक्कम प्रत्यक्ष गरजेपेक्षा कमी पडलेली आहे। ते दरमहा 3000 पर्यंत वाढवण्याची मागणी का निर्माण झाली? हा विषय केवळ कर्मचारी संघटनांपुरता मर्यादित नाही। विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीनेही यापूर्वी हा भत्ता वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे। या आधारावर वाढत्या वैद्यकीय खर्चाचा काही भार कमी करण्यासाठी FMA दरमहा 1000 वरून 3000 पर्यंत वाढवण्याची दीर्घकाळापासून मागणी आहे। सरकारने वैद्यकीय भत्त्यातील वाढीला मंजुरी दिली आहे का? नाही, तीच सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। सरकारने अद्याप 3000 वैद्यकीय भत्त्याला मंजुरी दिलेली नाही। या विषयावर अलीकडील प्रशासकीय बैठकामध्ये आणि संयुक्त सल्लागार यंत्रणेत चर्चा झाली, परंतु सरकारची भूमिका कायम राहिली की अशा सुधारणा 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या व्यापक पुनरावलोकनाच्या चौकटीतच केल्या जातील। याचा अर्थ असा की आयोगाच्या शिफारशीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल। 8वा वेतन आयोग या प्रकरणात काय पाहू शकतो? वेतन आयोग केवळ पगाराकडेच पाहत नाही, तर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पुरवण्यात येणारे भत्ते, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यांचेही मूल्यांकन करतो। वैद्यकीय भत्त्याचा विचार करताना आयोग पुढील बाबी विचारात घेऊ शकतो: औषधांचा आणि बाह्य रुग्ण उपचारांचा वाढता खर्च, महागाईचा परिणाम, CGHS सुविधेच्या बाहेर असलेल्या निवृत्ती वेतनधारकांची गरज, सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार। याचा अर्थ असा की आयोग केवळ मागणीचाच नव्हे तर तिच्या आर्थिक आणि व्यावहारिक परिणामांचाही अभ्यास करेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।